नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. नोकर भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. समाज कल्याण विभाग भरती प्रक्रिया विविध जागांसाठीची 4 मार्च 2025 पासून ही परीक्षा सुरू होत आहे. या परीक्षेचं हॉल तिकीट जे आहे प्रवेशपत्र हे 26 फेब्रुवारी 2025 पासून उपलब्ध होणार आहे. या भरती परीक्षेमध्ये विविध जी पदे आहेत गृहपाल अधीक्षक, समाज कल्याण निरीक्षक, त्याचबरोबर लिपिक टंकलेखक ही विविध पदांची भरती परीक्षा TCS मार्फत 4 मार्च 2025 ते 19 मार्च 2025 पर्यंत घेतली जाणार आहे. या भरती परीक्षेमध्ये जे प्रश्न आहेत, TCSचा जो पॅटर्न आहे, कशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातात, जे संभाव्य महत्त्वाचे प्रश्न आहेत, अतिमहत्त्वाचे IMP जे येऊ शकतात, या अगोदर आलेली आहेत. अशा पद्धतीचे महत्त्वाचे प्रश्न जे मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिकांमध्ये सुद्धा आलेली आहेत. असे महत्त्वाचे प्रश्न आजच्या या व्हिडिओ सेशनमध्ये आपण कव्हर करूयात. हा जो भाग आहे, भाग 23वा आहे. या अगोदर आपण जवळ-जवळ 22 व्हिडिओ केलेली आहेत. समाज कल्याण विभाग भरती प्रक्रियेची तयारी करण्यासाठी हे सगळे व्हिडिओ जे आहेत प्लेलिस्टमध्ये आहेत, चेक केले जाऊ शकतात. तर समाज कल्याण विभाग भरती प्रक्रियेमध्ये जे महत्त्वाचे प्रश्न असतील, आजच्या 23व्या भागामध्ये जे महत्त्वाचे जे प्रश्न आहेत, हे प्रश्न पाहूयात. सुरुवात करूयात. पहिला प्रश्न आहे, महाराष्ट्राचा जे सामाजिक कल्याण विभाग आहे, समाज कल्याण विभाग याची स्थापना कधी झाली, कोणत्या वर्षी करण्यात आली? महाराष्ट्राची समाज कल्याण विभाग आहे, सामाजिक कल्याण विभाग याची स्थापना पाहू शकता 1960 मध्ये करण्यात आली. 1960 मध्ये महाराष्ट्राचं सामाजिक कल्याण विभाग जे आहे, ज्या वेळेला महाराष्ट्राचं जे स्वतंत्र महाराष्ट्र राज्य उदयास आलं याच्यामध्ये 1960 मध्येच, त्याच दरम्यान महाराष्ट्र सामाजिक कल्याण विभागाची स्थापना करण्यात आली. समाज कल्याण विभाग स्थापन करण्यात आला 1960 मध्ये. पर्याय क्रमांक 1 यासाठी बरोबर आहे. महत्त्वाचा प्रश्न, आपण समाज कल्याण विभागाची भरती परीक्षेची तयारी करतोय, याचाच अर्थ त्याच्याशी रिलेटेड जे म्हणजे समाज कल्याण विभाग आहे, याची जी योजना आहेत, विविध योजना, त्याचबरोबर त्यांचं कार्य या संदर्भातले प्रश्न जास्तीत जास्त येण्याची शक्यता आहे. त्यामुळे असे प्रश्न सगळ्यात जास्त महत्त्वाचे आहेत. या अगोदर सुद्धा या भरती परीक्षेमध्ये विचारण्यात आले होते. तर दुसरा प्रश्न पाहूयात आपण. दुसरा प्रश्न आहे, दिव्यांग व्यक्तींसाठी सुगम्य भारत अभियान. सुगम्य भारत अभियानची आहे ही योजना कोणत्या मंत्रालयाअंतर्गत येते? दिव्यांग व्यक्तींसाठी ही योजना राबवली जाते. याचं नाव आहे सुगम्य भारत अभियान. ही कोणत्या मंत्रालयाअंतर्गत येते? यासाठीच्या पर्यायामध्ये पाहू शकता आरोग्य विभाग, सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभाग, शिक्षण विभाग आहे आणि महिला आणि बाल विकास विभाग. तर ही दिव्यांगांसाठी राबवली जाणारी जी योजना आहे, ही सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभाग या मंत्रालयाअंतर्गत सुगम्य भारत योजना जी आहे, ही अभियान जे आहे हे राबवलं जातं. पर्याय क्रमांक 2 यासाठीचं बरोबर उत्तर आहे सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभाग बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 3, संजय गांधी निराधार योजना ही जी योजना राबवली जाते राज्य सरकारमार्फत, पाहू शकता केंद्र सरकारमार्फत ही जी योजना आहे, ही योजना संजय गांधी निराधार योजना या योजनेचा लाभ कोण घेऊ शकतं? पर्याय आहेत यासाठीचे, वृद्ध नागरिक, विधवा महिला, दिव्यांग आणि गरीब व्यक्ती आणि वरील सर्व. तर अर्थातच यामध्ये पाहू शकता अशी योजना आहे, या योजनेचा लाभ तिन्ही स्तरावरील व्यक्ती घेऊ शकतात. वृद्ध नागरिक आहे, विधवा महिला आहे, दिव्यांग आणि गरीब व्यक्ती, म्हणजेच संजय गांधी निराधार योजना या योजनेचा लाभ वरील सर्व हे बरोबर उत्तर आहे. या सगळ्यांसाठी या योजनेचा लाभ दिला जातो, म्हणजे हे बरोबर उत्तर आहे यासाठीचं. प्रश्न क्रमांक 14 आहे, जागतिक महासागर दिन. जागतिक महासागर दिन जो आहे हा कधी साजरा केला जातो? यासाठीचा जागतिक महासागर दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर 8 जून हा जो दिवस आहे दरवर्षी जागतिक महासागर दिन म्हणून साजरा केला जातो. पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. दरवर्षी जागतिक महासागर दिन हा 8 जून या दिवशी साजरा केला जातो. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 5, चंद्रयान-3 ह्या अगोदरचे प्रश्न आलेले होते, यासाठीचे रिपीटेड प्रश्न म्हणून यामध्ये घेण्यात आलेली आहेत. एक दोनदा हे प्रश्न रिपीट झालेले आहेत. चंद्रयान-3 मोहिमेसाठी किती खर्च आला होता? तर यामध्ये पाहू शकता 600 कोटी इतका खर्च जो आहे
चंद्रयान-3 या मोहिमेसाठी खर्च करण्यात आला होता. आता हा जो खर्च आहे पाहू शकता, जी इंटरस्टेलर नावाची जी हॉलिवूड मूव्ही आहे, या मूव्हीपेक्षा खूपच कमी म्हणजे कमी बजेटमध्ये चंद्रयान-3 ही मोहीम राबवण्यात आली होती. 600 कोटी इतक्या खर्चामध्ये ही मोहीम पूर्ण करण्यात आली होती. म्हणजेच पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. पुढचा प्रश्नसुद्धा त्याच्याशी संबंधित आहे. चंद्रयान-3 जे बनवण्यात आलेलं त्याचे जे मॉड्यूल आहे, त्याचं जे क्राफ्ट आहे, या चंद्रयान-3चं वजन किती होतं? तर पाहू शकता चंद्रयान-3चं जे वजन आहे, हे वजन एकूण 3,900 किलोग्राम इतकं आहे. 3,900 किलोग्राम केजी हे याचं बरोबर उत्तर आहे. चंद्रयान-3चं वजन 3,900 किलोग्राम. तर या पद्धतीने आपण पुढचे प्रश्न पुन्हा पाहणार आहोत, बाकीचे प्रश्न. पण त्या अगोदर या भरती परीक्षेची तयारी करताना समाज कल्याण विभाग भरती परीक्षा 2024-25 ची तयारी करताय. तयारी करताना काय-काय टॉपिक आहेत यामध्ये अंकगणित आणि बुद्धिमत्ता आहे. त्याच्यानंतर इंग्लिश आहे, इंग्रजी व्याकरण, सामान्य ज्ञान आहे, जी-के, त्याचबरोबर चालू घडामोडी आहेत, मराठी व्याकरण आहे. आता या सगळ्यांची जी पॅटर्न आहे, हा टी-सी-एसचा पॅटर्न आहे. तर याची तयारी करण्यासाठी आम्ही नोकर भरतीच्या मोबाईल ॲप्लिकेशनवर ऑनलाईन टेस्ट सिरीज आणि ई-बुक लॉन्च केली आहेत. याची लिंक आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, चेक करू शकता. फक्त ₹49 मध्ये हा जो कोर्स आहे, हा उपलब्ध आहे. टॉपिकनुसार 150 पेक्षा जास्त PDF फाइल्स यामध्ये उपलब्ध आहेत. दररोज नवीन सराव प्रश्नपत्रिका ज्या आहेत, जी-के म्हणजे सामान्य ज्ञान, चालू घडामोडी सेक्शनमध्ये अपलोड केल्या जातात. सब्जेक्ट वाईज प्रश्न यामध्ये उपलब्ध आहेत. 10 फुल लेंथ सराव प्रश्नपत्रिका उपलब्ध आहेत, ज्याच्यानुसार तुम्ही टाईम मॅनेजमेंट करून चांगल्या पद्धतीने तयारी करू शकता. तर अशा पद्धतीने कमी फीमध्ये चांगल्या दर्जेदार टेस्ट जे आहेत, त्याचबरोबर टी-सी-एस पॅटर्नवर आधारित PDF नोट्स उपलब्ध आहेत. याची लिंक आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. प्ले स्टोअरवर जाऊन नोकर भरतीचं मोबाईल ॲप्लिकेशन डाउनलोड केलं जाऊ शकतं. फक्त ₹49 मध्ये हा कोर्स उपलब्ध आहे. समाज कल्याण विभाग भरती प्रक्रियेचा चेक केला जाऊ शकतो. पुढचे प्रश्न पाहूयात या व्हिडिओ सेशनमधले. प्रश्न क्रमांक 7 आहे. NHRCच्या कार्यकारी अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे? NHRC जे आहे, या NHRCच्या कार्यकारी अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली आहे? तर याचं उत्तर आहे विजय भारती सयाणी यांचं जे कार्याध्यक्षपदी म्हणजेच कार्यकारी अध्यक्षपदी यांची निवड करण्यात आली आहे. विजय भारती सयाणी. आता हा चालू घडामोडींवरचा प्रश्न आहे. एकदम लेटेस्ट चालू घडामोडी जे आहे 2025 आधारित हा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 8 पाहूयात. कोणत्या राज्यातील नागी पक्षी अभयारण्य व नाकरी पक्षी अभयारण्य यांचा रामसर स्थळांच्या यादीत समावेश करण्यात आला आहे? आता नुकतेच ज्यावेळी रामसर स्थळे असतात, याच्यावरचे प्रश्न बहुतांश वेळा विचारले जातात. हे नवीन जे रामसर स्थळे आहेत, ही कोणती आहेत? तर नवीन पाहू शकता, या राज्यामधील नागी पक्षी अभयारण्य आणि नाकरी पक्षी अभयारण्य हे दोन्हींचं रामसर स्थळाच्या यादीत नुकतंच समावेश करण्यात आला आहे. आणि हे दोन्ही जे आहेत अभयारण्य, ही बिहार या राज्यामध्ये आहेत. पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. जे नागी पक्षी अभयारण्य आहे आणि नाकरी पक्षी अभयारण्य हे दोन्ही बिहार या राज्यामध्ये आहेत. ते महत्त्वाचं आहे. रामसर स्थळे विचारली जातात. बहुतांश वेळा अशा प्रश्न असतात, रामसर स्थळांची नावं देण्यात येतात, तुम्हाला ओळखायचे असतात. तर हा प्रश्न बहुतांश वेळा अशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातात. प्रश्न क्रमांक 9 पाहूयात. अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी विद्यालक्ष्मी योजनेत काय सुविधा आहेत? अनुसूचित जाती प्रवर्गासाठी विद्यालक्ष्मी योजना ही राबवली जाते. आता ही जी विद्यालक्ष्मी योजना आहे, या योजनेमध्ये काय काय सुविधा देण्यात आल्या आहेत? तर यासाठी शिक्षणासाठीचं कर्ज आहे. त्याचबरोबर मोफत शालेय साहित्य, शिष्यवृत्ती आणि सर्व पर्याय योग्य. तर पाहू शकता, ही जी योजना आहे अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी ही योजना राबवली जाते. विद्यालक्ष्मी योजना. या योजनेमध्ये शैक्षणिक कर्ज आहे, मोफत शालेय साहित्य आहे, त्याचबरोबर शिष्यवृत्ती, हे सगळे लाभ दिले जातात. तर या पद्धतीने पाहू शकता, ही जी योजना आहे विद्यालक्ष्मी योजना, याच पद्धतीने समाज कल्याण विभागांतर्गत ज्या विविध योजना राबवल्या जातात, त्या योजना कधी सुरू झाल्या, त्या योजनांचा लाभ काय आहे, अशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातात. याची डिटेलमध्ये नोट्स PDF आहे, उपलब्ध आहे. तुम्ही चेक करू शकता. ज्या वेगवेगळ्या योजना आहेत महाराष्ट्र राज्याच्या समाज कल्याण विभागाअंतर्गत राबवल्या जाणाऱ्या, त्या डिटेलमध्ये चेक करणं आवश्यक आहे. कारण यावरचे प्रश्न
जास्तीत जास्त विचारले जाऊ शकतात. आता पुढचा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 10वा. महात्मा गांधी तंटामुक्त गाव योजना कोणत्या उद्देशाने राबवली जाते? राज्य सरकार मार्फत ही योजना राबवली जाते. महात्मा गांधी तंटामुक्त गाव योजना. या योजनेचं उद्देश काय असतं? तर याचा उद्देश सिंपल आहे. पाहू शकता, सोपा प्रश्न. गाव पातळीवरील वाद मिटवण्यासाठी ही योजना राबवली जाते. म्हणजेच पहिला पर्याय बरोबर आहे. महात्मा गांधी तंटामुक्त गाव योजना ही या उद्देशाने राबवली जाते, की गाव पातळीवरील जे वाद असतात ते मिटवण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 11 पाहूयात. हा चालू घडामोडींवरचा प्रश्न आहे. जगभरातील पुरुषांचे आयुर्मान 2022 ते 2050 या कालावधीत किती वर्षांनी वाढेल असा अंदाज द लॅन्सेट या नियतकालिकेत प्रसिद्ध झालेल्या अहवालात वर्तवला आहे. असे प्रश्न काही वेळा विचारले जातात. म्हणजे सोपे प्रश्न जरी असले तरी कठीण पातळीचे जे प्रश्न आहेत चालू घडामोडी सेक्शनमध्ये विचारले जातात. त्याचं उत्तर पाहू शकता 5 इतकं आहे. हा प्रश्न कदाचित येऊ सुद्धा शकतो. जगभरातील पुरुषांचे आयुर्मान 2022 ते 2050 या कालावधीत किती वर्षांनी वाढेल असा अंदाज लँकेट या नियतकालिकेत प्रसिद्ध करण्यात आला आहे. 5% 5 वर्षांनी वाढेल असं बरोबर उत्तर आहे. चौथा पर्याय बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 12वा आहे. जागतिक मधमाशी दिन, जागतिक वर्ल्ड बी डे जो आहे, वर्ल्ड बी डे म्हणजेच जागतिक मधमाशी दिन हा कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर दरवर्षी 20 मे हा दिवस जो आहे हा जागतिक मधमाशी दिन म्हणून साजरा केला जातो. जागतिक मधमाशी म्हणजेच वर्ल्ड बी डे म्हणून जो दिवस आहे 20 मे हा दिवस साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 13वा. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत कोणत्या गटासाठी योजना राबवल्या जातात? तर समाज कल्याण विभाग जे आहे म्हणजेच सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागांतर्गत कोणत्या गटासाठी या विविध योजना राबवल्या जातात? तर दिव्यांग व्यक्तींसाठी, ओबीसीसाठी, अनुसूचित जाती जमातींसाठी आणि वरीलपैकी सर्व. तर पाहू शकता, जे योजना ज्या असतात सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभाग किंवा समाज कल्याण विभाग यांच्या अंतर्गत दिव्यांग व्यक्तींसाठी सुद्धा योजना राबवल्या जातात. इतर मागास प्रवर्ग म्हणजेच ओबीसीसाठी सुद्धा, अनुसूचित जाती आणि जमातींसाठी सुद्धा. म्हणजे वरीलपैकी सर्व हे बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 14वा हा सुद्धा समाज कल्याण विभागांतर्गत महत्त्वाचा प्रश्न आहे. महाराष्ट्रातील सामाजिक न्याय विभागाचे जे मुख्यालय आहे हे कोणत्या ठिकाणी आहे? महाराष्ट्रातील जे सामाजिक न्याय विभाग आहे या सामाजिक न्याय विभागाचं मुख्यालय हे कुठे आहे? त्याचं उत्तर आहे मुंबई. मुंबई या ठिकाणी महाराष्ट्रातील जे सामाजिक न्याय विभाग आहे, समाज कल्याण विभाग, या सामाजिक न्याय विभागाचं मुख्यालय हे मुंबई या ठिकाणी आहे. यानंतरचा प्रश्न पाहूयात. 15वा प्रश्न हा इतिहासावरचा प्रश्न आहे. आता हा जो पॅटर्न आहे तुम्ही पाहताना याच्यामध्ये पाहू शकता, TCSचा जो पॅटर्न आहे यामध्ये तुम्हाला इतिहासावरचे प्रश्न असतील. पहिला टॉपिक झाला. यानंतर विज्ञानावरचे प्रश्न असतील. तिसरा टॉपिक संगणक आधारित प्रश्न असतील. त्याच्यानंतर 3 टॉपिक झाले. चौथा टॉपिक चालू घडामोडी ज्या आहे 2023-24च्या यावरचे प्रश्न. 5वा टॉपिक काय असेल तर यामध्ये पाहू शकता विविध जे स्थळे आहेत म्हणजेच याच्यामध्ये रामसर स्थळे किंवा आपल्या याच्यामध्ये जे स्थळे आहेत महत्त्वाचे स्थळे त्यावरचा प्रश्न असेल. तर अशा पद्धतीने हे विविध टॉपिकवर TCSचा जो GK सेक्शन आहे, सामान्य ज्ञान सेक्शन, अशा पद्धतीने असणार आहे. यामध्ये इतिहासावरचे प्रश्नसुद्धा सगळ्यात महत्त्वाचे आहेत. इतिहासावरचे म्हणजे समाज कल्याण विभागांतर्गत जेव्हा तयारी करताना समाज म्हणजे घडवण्यासाठी जे समाज सुधारक असतात यांचे जे विविध कार्य आहेत यावरचे प्रश्न जास्त विचारले जातात. त्यामुळेच हा इतिहासावरचा प्रश्न पाहूयात महत्त्वाचा. स्वामी दयानंद सरस्वती हे खालीलपैकी कोणत्या मिशनचे संस्थापक होते? पर्याय यासाठीचे आहेत. ब्राह्मो समाज आहे, चिन्मय मिशन, आर्य समाज आणि प्रार्थना समाज. याचं उत्तर आहे आर्य समाज. स्वामी दयानंद सरस्वती हे जे आहे मिशन जे आहे आर्य समाज या मिशनचे संस्थापक होते. तर पाहू शकता यासाठीचं डिटेलमध्ये उत्तर असा सुद्धा प्रश्न येऊ शकतो की कोणत्या वर्षी आर्य समाजाची स्थापना झाली? तर वैदिक धर्माचा प्रचार करण्यासाठी स्वामी दयानंदांनी 10 एप्रिल 1875 रोजी मुंबई येथे आर्य समाजाची स्थापना केली होती. हे सुद्धा अशा पद्धतीने 2 टॉपिक म्हणजे 2 प्रश्न यामध्ये कव्हर होतात. कोणत्या साली झाली आणि कुणी केली? अशा पद्धतीच्या प्रश्नांची उत्तरं यामध्ये कव्हर होतात. तर अशा पद्धतीने इतिहास आहे
चालू घडामोडी आहेत. त्याचबरोबर विविध स्थळे आहेत महत्त्वाची, पर्यटन स्थळे आहेत, रामसळ स्थळे आहेत, त्याचबरोबर जागतिक वारसा स्थळे आहेत. याचबरोबर समाज कल्याण विभागाच्या ज्या योजना आहेत, इतिहास आहे योजना, यावरचे प्रश्न, त्याचबरोबर संगणक आहे. तर अशा पद्धतीचे प्रश्न जास्तीत जास्त विचारले जातात आणि या पद्धतीने तयारी करणं आवश्यक आहे. नोट्स आणि पी-डी-एफसाठी आमच्या नोकर भरतीचं मोबाईल ॲप्लिकेशन लिंक आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, चेक करू शकता. त्या पद्धतीने जो कोर्स आहे तो घेऊन त्या पद्धतीने चांगल्या पद्धतीने तयारी केली जाऊ शकते. या भरती प्रक्रियेसंदर्भातली पुढची महत्त्वाची अपडेट येण्यासाठीच नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.